स्प्रेड वैश्राम, स्प्रेड सावधान. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना विशाखा बुद्धविहार न्यू कैलासनगर अमरावती येथे आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आयुष्यमान एकनाथजी रंगारी साहेब, आयुष्यमान साहेबरावजी मोहोळ साहेब हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. मानवता लगी शुरू कर. जय भीम, जय भीम नाम की जय हे. संविधान देश लिखिता राम दीपिका सकपाल गुणाक तेज सजौदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल. असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांना जय भीम, जय भीम. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक चक्रवर्ती राजे सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका नीलताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला जय भीम करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगराच्या वतीने आयोजित रविवारची वंदना 371वी नुकतीच आपल्या विशाखा बुद्ध विहारात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झालेली आहे. वंदनेचा परिपाठ झाल्यावर
ठिकाणी नवे प्रत्येकच विहारात संपन्न होत असतं. आणि हा उपक्रम आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून 2017 पासून सुरू आहे. आणि मला या गोष्टीचं सांगताना आनंद होतो की खरोखर एखादा उपक्रम हाती घेणं सोपं आहे, पण त्याला टिकवणं मात्र फार कठीण आहे. एरवी बौद्धांच्या बाबतीतच आपण विचार केला तर सर्वात जास्त बौद्ध आपण बौद्ध असल्याची ग्वाही देतात तो दिवस म्हणजे 14 एप्रिल. 14 एप्रिल आला की सारे बौद्ध जागृत होतात. धम्मचक्र प्रवर्तन दिवस आला की सारे बौद्ध जागृत होतात. आणि पाहता पाहता कधी एखाद्या 1 जानेवारी आली तर पुन्हा एक नवीन वर्षाची सुरुवात करून जागृत होते. पण मात्र बाकीच्या दिवशी 3-4 दिवस बौद्ध बुद्ध आणि बाकीच्या दिवशी बेशुद्ध अशी एकंदरीत आपल्या समाजाची अवस्था आहे. आम्हाला लोक म्हणतात की यांना धंदाच नाही कोणता. साहजिक आहे, त्यांचा दृष्टिकोन आहे पाहण्याचा. रविवार आला की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला सांगावं लागत नाही. तो सकाळी 8 वाजता घरून निघतो, बाबासाहेबांना मानवंदना देतो आणि ठरलेल्या विहारात जातो. कारणाचा उद्देश मुंडे सरांनी सांगितलाय. आदरणीय तुरकाने साहेबांनी देखील अतिशय अंतःकरणापासून आम्हाला समजून घेतलं आहे. इथे मोरे सरांनी या ठिकाणी स्वागताचा प्रस्ताव ठेवला आणि ते निस्वादे सर या ठिकाणी. एकंदरीत कसं आहे की हे सर्व काम करत असताना उद्देश मात्र स्पष्ट आहे आमचा की हा आदेश देशाचे उद्धार करते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे. 1-2 अपवाद सोडले तुरकाणे साहेब तर बाकीच्या विहारांना मात्र 14 एप्रिलला उघडतात. म्हणजे 12 पासून 13 पासून 2-3 दिवस आणि नंतर मात्र सारा लॉकअप मध्ये असते. पुन्हा बुद्ध जयंतीची वाट पाहिली जाते आणि औपचारिकता बुद्ध जयंतीच्या दिवशी पुन्हा आपला एक औपचारिकता केली की संपला विषय. अशी एकंदरीत अवस्था आहे. वास्तविकता आता बौद्ध विहारांनाही चांगले दिवस आले म्हणतात. आताच मागच्याच 15 दिवसाआधी मी नाव सांगत नाही पण एका विहाराचा असा अनुभव आला. आदरणीय व्यक्तीचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जावं म्हटलं. आमचे वरिष्ठ पदाधिकारी माझ्यासोबत होते. भावना फार चांगली होती मनात की आपण आपल्या वरिष्ठांच्या वाढदिवसाला गेलो पाहिजे आणि शुभेच्छा दिल्या पाहिजे. कार्यक्रम आटोपूनच सायंकाळी वेळ झाला होता. 7 वाजता अमरावतीमध्ये पोहोचलो. दामणगावरून वापस आल्यावर धावत पळत कुठून तरी गुलाबाचं गुच्छ वगैरे सोबत घेतला आणि जाऊ बसलेले आहेत. कार्यक्रम सुरू आहे. आम्ही म्हटलं आता कार्यक्रमात जाणं म्हणजे डिस्टर्ब करणं एक प्रकारचं. आता तुरकारे साहेबांसारखी व्यक्ती आहेत त्या ठिकाणी याची जाणीव आम्हाला नव्हती. कारण की त्यांचंही वय थोडं प्रकृती स्वास्थ्यामुळे कदाचित ते त्या ठिकाणी आहेत की नाही शंका होती. पण विचारलं की ज्या अर्थी कार्यक्रम सुरू आहे मग इथे कार्यक्रम सुरू आहे तर माझा निश्चितपणे अंदाज काय होईल की तुरकारे साहेब इथे असतीलच. म्हटलं ठीक आहे थोडं पुढे जावं आता आपण. पण पुढे जाताना एक 2-3 सेकंदाचा असं
2-4 पावलं पुढे टाकल्याबरोबर माईक जो होता त्या माईकवरून आवाज सुरू झाला. म्हणजे विहाराच्या प्रांगणात, विहारामध्ये काय तर म्हणे काँग्रेसची सभा सुरू आहे. निवडणूक सुरू झाली की नाही, म्हणून तो प्रचाराचा पहिला दिवस बघ तिथे. म्हणजे किती आपण म्हणजे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आल्या पावलाने तसंच मागे फिरलो आम्ही, नाही का. आता म्हणजे विहारापर्यंत लोक पोहोचायला लागले. आपण बुद्धवंदना घेऊन विहारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि लोक, विविध पक्षाचे लोक तेही आता विहाराच्या मार्गे यायला लागले. म्हणजे त्यांना माहित आहे की इथे बसलेले लोक कोण आहेत, शेवटी मतदार आहेत आणि फार स्वस्त मतदार आहेत, काहीच करावं लागत नाही. आमचे कार्यकर्ते खूप स्वस्त आहेत निवडणुकीसाठी वापरायसाठी. एकंदरीत अशी अवस्था आहे. सांगण्याचं तात्पर्य, हळूहळू का होईना परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती गंभीर आहे. कदाचित आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, बुद्धविहाराच्या माध्यमातून जर आपला प्रयत्न झाला तर नक्कीचपणे एक चांगला समाज, एक चांगले तरुण पिढी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एरवी विहारात कोण येतात, हा वर्ग मला नेहमी दिसतो. जसं काही बाबासाहेबांचा धम्म कुणासाठी आहे, तुमच्याचसाठी आहे, सर्वांसाठी, इकडल्या लोकांसाठी आहे की नाही अशी शंका आहे. वर्षावासाचे अनुभव आम्हाला तेच आले आहेत. फुल वर्षावासामध्ये पूर्ण असतात ऐकायला उपासिका, बाकीचे उपासक मात्र आपापल्या कामात व्यस्त असतात. ही परिस्थिती थोडीफार बदलवायचा हा प्रयत्न आहे. आमच्यासोबत मालतीताई मेश्राम आहेत, राजकन्याताई राऊत आहेत, आणखी काही 2-4 आमच्या महिला उपासिका आहेत. त्या आज नाही आल्या काही कारणास्तव. पण सांगण्याचं तात्पर्य, आमची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या जास्त आहे आणि ती सातत्यपूर्ण आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आज नाही उद्या समजून घेणारा वर्ग निर्माण होईल ही अपेक्षा आहे. आणि म्हणूनच आम्ही आजच्या प्रसंगी, कालपर्यंत जे काही झालं तो धुराळा आता संपलाय. रिझल्ट आले आहेत, अनुभव घेतले आहेत. अनेक विहारामध्ये असा प्रश्न येतो की विहारामध्ये राजकारणाच्या गोष्टी करणं बरोबर नाही असंही म्हणतात. पण तो प्रसंग सांगितला मी आधीचा. राजकारणामध्ये आपण विहारामध्ये बोलू नये आणि बाकी ठिकाणच्या विहारामध्ये आमचे कुठल्याही पक्षाचे लोक असो की ते आपला उभं राहून मस्त आपला उपदेश करतात. तर एकंदरीतच मी अनेक ठिकाणच्या गोष्टी करणार नाही. माझ्या स्वतःच्या बंडाऱ्यातलीच ही गोष्ट आहे की एकही व्यक्ती, एवढी मोठी संख्या आहे पण त्या ठिकाणावरून नाही येऊ शकले. कारण स्पष्ट आहे, आम्ही दुसऱ्याचे कुणाचे तरी गुलाम होऊ इच्छितो. हा सर्वात मोठा धोका आहे. तो धोका वेळी जर ओळखला तर बरं होईल. एक मात्र उपाय आहे, एक मात्र आमचा विश्वास आहे की बुद्ध विहाराच्या माध्यमातून, श्रद्धावान उपासक उपासिकांच्या माध्यमातून निश्चितपणे भविष्यात का होईना निश्चित एक मार्ग आपल्याला मिळेल. तुर्काने सरांचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे, मोरे सरांचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे, आपल्या सर्वांचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे. पण सोबतच तरुण पिढी मात्र भटकत आहे. तरुण पिढी भटकत आहे. इथे आलेले लोक फार समजदार लोक आहेत, पण सोबतच आमच्या तरुण मित्रांचं मात्र काय उद्याचं आहे. कारण की आमची मुलं, आमची लेकरं बाबासाहेबांचा एक संदेश घेऊन पुढे चालली आहेत. शिक्षणाच्या बाबतीतला खूप मेहनत करताय, खूप अभ्यास करताय आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ते स्वतःला सिद्ध करतायत. चांगली गोष्ट आहे. पण थोडंसं जर ते करताच
त्यांची पावलं जर विहाराकडे आली तर निश्चितपणे परिवर्तन जलद गतीने होईल असाही आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्ही तरुणांना आमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या संविधान माहिती आहे, संविधानाबद्दल ते निश्चितपणे जागृत आहेत. पण सोबतच त्यांना जर विचारलं की आमच्या मातृसंस्था कोणत्या आहेत, एका अभ्यासिकेमधला हा अनुभव आहे की त्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी होते, त्यांना विचारलं मातृसंस्था कोणत्या आहेत आपल्या, त्यांना प्रॉब्लेमच पडला, विचार पडला की आपण काय उत्तर द्यावं. म्हणजे ज्या बाबासाहेबांच्या भरोशावर आमचं सारं काही सुरू आहे, ज्या रमाईच्या त्यागाच्या भरोशावर आम्ही सांगतो सर्व काही सुरू आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय बुद्ध महासभेचा, भारतीय बुद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा एकच साहेब, एकच